श्री स्वामी समर्थ. भागवत ग्रंथात आजमीळ ब्राह्मणाची एक छान बोधकथा देण्यात आली आहे. स्वामी भक्तांसाठी ही कथा इथे मुद्दाम देत आहेत. या कथेतून आपल्याला नुसत्या नामस्मरणाने किती फायदा होतो याची या कथेमुळे कल्पना येईल. कानिकुब्ज शहरात आताचे कनोज आजीमीळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. या ब्राह्मण व्यसनी, दुराचारी, दुर्गुणी व वेश्यागमन करणारा होता. त्याला 9 मुले होती. त्यातील शेवटच्या मुलाचे नाव नारायण होते. नारायणावर आजीमीळाचे खूप प्रेम होते. संपूर्ण आयुष्य मद, मांस, परस्त्री संग करण्यात आजीमीळाने घालवले. त्यांनी कधीही चुकून नामस्मरण केले नाही की देवाचे नाव सुद्धा मुखात घेतले नाही. एक दिवस असा आला की आजीमीळ खूप वृद्ध झाला. आजाराने तो अंथरुणाला खिळला. त्याची सेवा धाकटा मुलगा नारायण करत असे. आजीमीळाला सारखं डोळ्यासमोर नारायण हवा असे. त्याला काहीही हवं असेल किंवा नारायण जरा दृष्टीआड गेला तरी तो नारायण नारायण असे सारखे पुकारित असे. शेवटी आजीमीळाची अंतिम घटिका आली. त्याला पाणी हवे होते. जीव जातानाच तो जोर जोरात हाका मारू लागला, नारायणा नारायणा नारायणा. तेवढ्यात तेथे विष्णूचे दूत आजीमीळाचे प्राणहरण करण्यात आले. आपल्याला अचंबना वाटेल की ज्या माणसाने आयुष्यात कधी नामस्मरण केले नाही, देवाचे नाव घेतले नाही, असे असतानाही विष्णूचे दूत या दुराचारी आजीमीळास नेण्यास कसे आले. हा नामाचा आघात महिमा होता. आयुष्यभर देवाचे ज्या आजीमीळाने नाव घेतले नाही त्यांनी मरते समय नारायण नारायण असे धाकट्या मुलाला पुकारले आणि न कळत विष्णूचे नामस्मरण घडले. नारायण म्हणजेच विष्णू या नामस्मरणामुळे कुकर्मी आजीमीळ शेवटी वैकुंठाला गेला. आजीमीळाचा ही बोधकथा नामस्मरण किती महत्त्वाचे असते हे विशद करणारी कथा आहे. बोध: ईश्वराचे सहज घडलेले नामस्मरण ही मोठे काम करून जाते असा या कथेचा बोध आहे. भक्त हो, तुम्ही बोध घ्या. श्री स्वामींचे नामस्मरण करा. आजीमीळ ब्राह्मणांची कथा वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल की देवांचे उच्चारण किंवा नामस्मरण किती महत्त्वाचे आहे ते. आपणही श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहिले पाहिजे. स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थांची सेवा ही नामस्मरण जप आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. त्यामुळे स्वामींचे अखंड नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.